तुम्हाला घेऊन जाणार आहोत सोनामाता मंदिर सिंहगड रोडवरती संतोष हॉलच्या पाठी. समोर दिसतंय हे आहे संतोष हॉल आणि संतोष हॉलच्या बाजूने ही गल्ली आज जाते. पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. इकडे 1 आणि 2 नंबर गल्ल्या कनेक्टेड आहे. हा त्याचा एंट्रन्स आहे. पुढे हा रस्ता जातो फर्स्ट राईट फर्स्ट लेफ्ट, तो जातो भाटी काकांच्या घरी. हे आहे हे सोनामाता मंदिर. ओम ओम श्री 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 ओम. शरणागति धर्मंचर सत्यधर्म सनातनः यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः. वेदतत्वदशकं दश आज्ञा सत्य सत्यस्सनावः सुकृतम् अपि परन् अहिंसा अनागो हत्या वै भीमा
दया प्रियं सर्वस्य पश्यत उत शूद्र उतार्ये शिवसंकल्प तन्मे मनः शिवसंकल्पम अस्तु दातृत्व उतोरैः प्रणतो नोपदस्यति पवित्राचरण शुद्धाः पूता भवत यज्ञियासः ब्रह्मचर्य ब्रह्मचर्येण तपसा राजा राष्ट्रं विरक्षति आचार्यो ब्रह्मचर्येण ब्रह्मचारिणमिच्छति तप अतप्ततनूर्न तदामो अश्नुते स्वाध्याय पावकानः सरस्वती ईश्वर प्रणिधान महे चनत्वा मद्रिवः पराशुल्काय देयां त्वमस्माकं तवस्मसि तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि क्रियायोगः ईश्वर प्रणिधानं नैमित्तिको व्याहृति होमः भूः स्वाहा अग्नये इदं न मम भुवः स्वाहा वायवे इदं न मम स्वस्वाहा सूर्याय इदं न मम भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं न मम। सप्तश्लोकी धर्मादेशः यदा सृष्टं जगत्सर्वं तदा लोकपितामहः चतुर्वेद समायुक्तं शाश्वतं धर्ममादिशत् किं सत्कर्म किमध्यात्मं यदि विज्ञातुमर्हति सर्वशास्त्रेषु ग्रन्थेषु प्रमाणं परमं श्रुतिः अस्पष्टं च कदा स्पष्टं तत्त्वज्ञानविवेचनम् अन्यत्र लभ्यते किन्तु प्रमाणं परमं श्रुतिः आर्षग्रन्थेषु सर्वेषु श्रुतिः प्रामाण्यमेव च सर्वतः सारमादद्यान् निजकल्याणहेतवे शुष्कवादरता केचिन्नान्यदस्तीति वादिनः सर्वे ते विलयं यान्ति मिथ्याकलहकारिणः नास्तिका वेदनिन्दकाः पाखण्डा वेददूषकाः एते सर्वे विनश्यन्ति मिथ्याचारः प्रवर्तकाः यज्ञदानतपः कर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्मः सनातनः त्रिसत्यशरणागति त्रिसत्यप्रतिज्ञा सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि। दिव्य संदेश। भगवान परशुराम का आदर्श महात्रिपुरी विद्या के आदि आचार्य पूर्ण परब्रह्म जगतगुरु दत्तात्रेय तथा आदर्श भगवान भार्गवराम और उपासना महाशक्ति त्रिपुरा माता की इस महाविद्या के उपासक के सामने आदर्श भगवान परशुराम का होना चाहिए। हमें तो यह महाविद्या उन्हीं से प्राप्त हुई। भगवान परशुराम का आदर्श यानी क्षत्रिय वर्ण का द्वेष नहीं। भगवान ने भी क्षत्रियों का द्वेष नहीं किया था जैसा कि कुछ लोग मानते हैं। दुष्ट क्षत्रियों का भगवान ने निपात किया। बुद्धि व शक्ति इन दोनों का ही संगम भगवान की जगह था। अखिल जगत का प्रभुत्व व ऐश्वर्य भगवान ने प्राप्त कर लिया था तथा अश्वमेध यज्ञ द्वारा सर्वस्व का दान किया और तपोवन का आश्रय लिया।
त्रिपुरी महाविद्या का फल क्या है? आदर्श भगवान भार्गवराम ही है। सांप्रत काल में अग्निहोत्र उपासना का भी लोप हो चुका है। एक समय में कर्म मार्ग का अतिरेक हुआ, फलस्वरूप प्रजा भोग प्रधान हुई, स्वर्ग सुख प्राप्ति यही ध्येय हो गया। कर्म मार्ग के आश्रय से सर्वत्र हिंसा शुरू हो गई। ऐसे भोग प्रधान हुए भारतवर्ष को ज्ञान मार्ग की ओर प्रवृत्त करने के लिए भगवान बुद्ध का अवतार हुआ। परंतु इसके बाद अग्निहोत्र उपासना बिल्कुल लुप्त हो गई। अग्निहोत्र उपासना लुप्त हुई, इसी कारण प्रजा निस्तेज, दरिद्री, रोगी हुई। यज्ञ, दान, तप आदि वैदिकोपासना पावनकारी है। केवल सुख प्राप्ति यह ध्येय नहीं होना चाहिए। संगम त्यक्त्वा फलानि च, आसक्ति व फल की अपेक्षा न करते हुए इस तरीके से वैदिकोपासना करें। मिति पौष शुद्ध सप्तमी, शक 1869, 20 दिसंबर 1947। सत्य धर्म सैनिक की प्रार्थना। मेरे जीवन नौका की पतवार, हे मेरे सद्गुरु, आपके स्वाधीन है। आप मुझे जिस तरीके से मार्गदर्शन करें उसी के अनुसार आचरण करने का सामर्थ्य भी प्रदान करें। हे अग्नंतर्यामी जातवेद भगवन, हमसे नित्य अग्निहोत्र का आचरण होता रहे। हमारा चित्त सदैव वेदोपासना तथा यजन याजनादि सत्कर्मों में रममाण हो। हमसे नित्य श्रुति प्रतिपादित सत्य धर्म का आचरण तथा अहिंसा, दान, तप, अपरिग्रह, दया, ब्रह्मचर्य आदि वेदों की 10 आज्ञाएं तथा महाव्रतों का काया, वाचा तथा मनःपूर्वक आचरण होता रहे। हमसे किसी भी प्रकार की ऐहिक कामना की अभिलाषा न करते हुए सिर्फ कर्तव्य बुद्धि से धर्म एवं कर्म का आचरण हो। हे प्रभो, हमारे हर कर्म श्रुतियों को सम्मत हो। आपके प्रति हमारे मन में एकविध निष्ठा हो। इसी में हमारा आत्यंतिक कल्याण होगा, ऐसा हमारा दृढ़ विश्वास है। हे सद्गुरु, उद्दिष्ट और ध्येय से हम कभी भी पदच्युत न हो, ऐसा सामर्थ्य हमें प्रदान करें। प्रसंग कितना भी कठिन और संकटपूर्ण क्यों न हो, हमारी साम्यावस्था और चित्त की वृत्ति अविचल बनी रहे। किसी भी स्थिति में हम न गड़बड़ाए, हम निर्भय बने। हे गुरुदेव, हमें ऐसी शक्ति प्रदान करो कि जिससे हम ईश्वर इच्छा का सादर स्वीकार कर सकें। हे गुरुदेव, हमारे मन में श्रद्धा व आत्मविश्वास की पूंजी में वृद्धि होती रहे। गुरुपदिष्ट मार्ग से उपासना एवं साधना का अनुष्ठान श्रद्धापूर्वक होता रहे। हमसे उच्चतर साधनाएं होती रहे, जिसके परिणाम स्वरूप हम में दिव्य शक्ति का उदय तथा विकास होए। हे परम सद्गुरु, हमारा पुण्य ऐहिक सुख की प्राप्ति में खर्च न होने दो। हमें अखंड सुख की प्राप्ति का मार्ग जो आपने दिखाया है, उस पर चलने की प्रेरणा एवं सामर्थ्य दो। हे प्रभु, हमारे चित्त में निष्ठा, प्रेम, श्रद्धा, धैर्य बढ़ाओ। प्रतिकूल परिस्थिति में भी निस्वार्थ, निरपेक्ष एवं कर्तव्य बुद्धि से कार्य करने की क्षमता हमें प्रदान करो। सुबह उठने से रात सोने तक जो कुछ भी हम करें, वह आपकी ही सेवा कर रहा हो, ऐसी भावना सर्वदा हमारे मन में जागृत रहे। हे सर्वशक्तिमान प्रभो, आप पर तन, मन, धन, कुल जमा सर्वस्व अर्पण करने की और केवल प्रेम करने की बुद्धि हमें दे। हे श्री रूपी परमपिता परमात्मन, हमारे लिए जो इष्ट होगा और जिससे हमारा कल्याण होगा वही हमें दे, तथा जिसके पाने से परिणाम स्वरूप हमारा अकल्याण होगा, ऐसी हमारी कोई भी इच्छा हमारे मांगने पर भी पूरी मत करना। हे मार्गदाता, विधि अविधि के आडंबर से हमारा बुद्धिभेद न होने दे। हे सत्य धर्म संरक्षक ईश्वर, भूमंडल पर सर्वत्र सत्य धर्म का अभूतपूर्व विजय हो। आपके अजेय अतिरथी महारथी सेनानी और निष्ठावान धर्म सैनिक अजिंक्य और विजयी हो। सत्य धर्म का अश्व अप्रतिहत गति से सर्वत्र दौड़ने दो और आपका विश्वजित महायज्ञ संपन्न हो। हे हमारे प्राण सर्वस्व श्री जी, आपके गुरुदेव चिरंजीवी अवतार वरिष्ठ प्रभु भगवान भार्गवराम हमें प्रकाश दे तथा उस दयामय स्वामी की कृपा छत्र छाया में हम आनंद रहे। जय भार्गव, जय गुरुदेव। अग्नि उपस्थानम अर्थात यज्ञगान। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः।
श्री सांब सदाशिवाय नमः। रेणुकानंदन स्मरण श्री भार्गवरामाय नमः। हरि ओम। ओम भू स्वाहा ओम भुव स्वाहा ओम स्व स्वाहा ओम भूर्भुवस्व स्वाहा ओम जुष्टोदमूना अतिथिर्दुरोण इमन्नो यज्ञमुपयाहि विद्वान् विश्वा अग्ने अभियुजो विहत्यां शत्रुयतामां भोजनानि। ओम एहयज्ञ इह होता निषिधा दब्धः सुपुर एता भवानः अवतान्त्वा रोदसी विश्वमिन्वे यजामहे सौमनसाय देवान्। ओम भूर्भुवस्वद्यौरिव भूम्ना पृथिवीव वरिम्णा तस्यास्ते पृथिवी देवयजनी पृष्ठेऽग्निमन्नादमन्नाद्यायातधे। ओम उद्बुद्ध्य स्वाग्ने प्रतिजागृहि त्वमिष्टापूर्ते संसृजेथामयञ्च अस्मिन् सगस्थे अद्युत्तरस्मिन् विश्वे देवा यजमानश्च सीदत। ओम चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादा द्वे शीर्षे सप्तहस्तासोऽस्य त्रिधा बद्धो वृषभोरवीति महो देवो मर्त्याम् अविवेश। ओम विश्वानिनो दुर्गां जातवेदः ओम सिन्धुन्दनावा दुरितातिपर्षि ओम अग्ने अत्रिवन्नमसा गृणानः ओम अस्माकं बोध्यवितातनूनां ओम यस्त्वारुधा किरणामन्यमानः ओम अमर्त्यं मर्त्यो जोहवीमि ओम जातवेदो यशो अस्मासु देहि ओम प्रजाभिरग्ने अमृतत्वमश्चाम् ओम यस्मै त्वं सुकृते जातवेद उलोकमग्ने कुणवस्योनम् अश्विनं सपुत्रिणं वीरवन्तं गोमन्तं रयिं नशते स्वस्तिः। ओम नमः शंभवे च मयो भवे च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च। ओम च मे स्वरश्च मे यज्ञोपचते नमश्च यत्ते न्यूनं तस्मै त उपयक्ते तरिक्तं तस्मै ते नमः। ओम यज्ञेश्वराय नमः स्वस्ति। ओम श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं तेजमारोग्यं देहि मे हव्यवाहनोम्। ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिनः। ओम भद्रं नो अपि वातयमनः ओम जातवेदसे सुनवामः सोममराति यतो निदहाति वेदः स नः पर्षदति दुर्गाणि विश्वान्नावेव सिन्धुन् दुरितात्यग्निः। ओम आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पतां नश्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पताम्। ओम यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर। सह यज्ञः प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्वध्वम् एषवोस्त्विष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः। परस्परं भावयन्तः श्रेयः परं वाप्स्यत इष्टान् भोगान्निवो देवा दास्यन्ते यज्ञभावितः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः। यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। अन्नात् भवति भूतानि पर्जन्यात् अन्नसम्भवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञकर्मः समुद्भवः। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति यः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ सजीवति। ओम अहं क्रतुरहं यज्ञः स्वधामहमौषधं मंत्रोऽहम् अहमेवाज्यम् अहम् अग्निरहं हुतम्। ओम यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः यज्ञभृद्यज्ञकृद्यज्ञि यज्ञभुग्यज्ञसाधनः यज्ञान्तकृद्यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च आत्मयोनिः स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकीनन्दनः स्रष्टा क्षितिशः पापनाशनः
शङ्खवृन्दन्नकीचक्री शारङ्गधन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः ॐ नम इति। हरिः ॐ जामदग्न्यस्य यो वाञ्छित् सान्निध्यं योगिदुर्लभं दारिद्र्यदुःखशमनं संसारभयनाशनं स महेन्द्रस्य शिखरे स्नात्वोपस्थाय भास्करं तन्मध्यवर्तिनं शान्तं जटामण्डलमण्डितं परश्वरद्धनुर्दण्ड राजितां सद्वयान्वितम् अक्षसूत्रं सुबिभ्राणं दक्षिणेऽङ्गुलबिल्लवे वामजानुतदल्लस्य वामपाणिकुशेशयम् उन्मज्जज्जरजग्रीव मामिलितविलोचनं सुप्रसन्नमुखाम्भोजं सुस्मितं पल्लवाधरं सुन्दरं सुन्दरापाङ्गं भोगीभोगभुजद्वयं भक्तानुग्राहकं देवं जामदग्न्यं जगत्पतिं ध्यायन्तमात्मनात्मानं ध्यायेत् प्रणतवत्सलम् अथ द्वादशभिर्पुण्यैर्नामभिः पापहारिभिः जपतामिष्टदैर्भृत्य पारिजातं समर्चयेत्। ॐ जामदग्न्यो जगन्नेता ब्रह्मण्यो ब्रह्मवत्सलः कार्तवीर्यकुलोच्छेता क्षत्रवंशप्रतापनः विश्वजिद्दीक्षितो रामः कश्यपाशासुरद्रुमः परश्वरधरः शान्तो महेन्द्रकृतकेतनः एतैर्द्वादशभिर्दिव्यैर्गोप्यैरभ्यर्चनामभिः उपतिष्ठेत पुनर्गुह्यैर्मुख्यैर्नामभिरीश्वरं क्षिप्रप्रसादजननैश्चतुर्वर्गफलोदयैः हन्तते सम्प्रवक्ष्यामि तान्यपि प्रणतासि यत् इमानि गौरीनामानि सुगोप्यानि सतामपि। ॐ हंसस्त्रयीमयो धाता योगीन्द्रहृदयालयः त्रिधामा त्रिगुणातीतस्त्रिमूर्तिस्त्रिजगन्मयः नारायणः परब्रह्म परं तत्त्वं परात्परः भार्गवो धर्मचरणो भर्गरूपसतां गतिः इति षोडशभिः स्तुत्वा नामभिर्ऋषिपुङ्गवं सर्वाशिषां पतिं देवं सकलाभीष्टदायकैः। ॐ शुद्धजाम्बूनदनिभं ब्रह्मविष्णुशिवात्मकं सर्वाभरणसंयुक्तं कृष्णाजिनधरं विभुं बाणचापौजपरशुम् अभयं चतुर्भुजैः प्रकोष्ठशोभिरुद्राक्षैर्दधानं भृगुनन्दनं हेमयज्ञोपवीतं च स्निग्धस्मितमुखाम्बुजं दर्भाञ्जितकरं देवं क्षत्रियक्षयदीक्षितं श्रीवत्सवक्षसं रामं ध्यायैद्वै ब्रह्मचारिणं हृद्पुण्डरीकमध्यस्थं सनकाद्यैर्विष्टुदं सहस्रमीव सूर्याणाम् एकीभूय पुरस्थितं तपसामीव सन्मूर्तिं भृगुवंशतपस्विनं चूडाचुम्बितकङ्कपत्रमभितस्तूणिद्वयं पृष्ठतो भस्मस्निग्धपवित्रलाञ्छनवपुर्धत्ते त्वचं रौरवीं मौञ्जामेखलया नियन्त्रितमघो वासश्च माञ्जिष्टकं पाणौ कार्मुकमक्षसूत्रवलयं दण्डं परं पैपलं रेणुकाहृदयानन्दं भृगुवंशतपस्विनं क्षत्रियाणाम् अन्तकं पूर्णं जामदग्न्यं नमाम्यहम् अव्यक्तव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्तजगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः। हरिः परशुधारी च रामश्च भृगुनन्दनः एकवीरात्मजोर्विष्णुर्जामदग्न्यः प्रतापवान् सह्याद्रिवासी वीरश्च क्षत्रजित् पृथिवीपति इति 12 नामानि भार्गवस्य महात्मनः यस्त्रिकाले पठेन्नित्यं सर्वत्र विजयी भवेत्। जयति जयति देवो रेणुकानन्दनोऽयं भृगुकुलतिलको यो भूसुराणां वरिष्ठः सुरवरमुनिपूज्यः सर्वराजन्यजेता स जयति नरव्याघ्रो भार्गवः सार्वभौमः। जय भृगुनन्दन भार्गव राम भृगुकुलनन्दन भार्गव राम भार्गवरूप जय जय राम भृगुकुलनन्दन भार्गव राम जय भृगुनन्दन भार्गव राम भृगुकुलनन्दन भार्गव राम भार्गवरूप जय जय राम भृगुकुलनन्दन भार्गव राम जय भृगुनन्दन भार्गव राम भृगुकुलनन्दन भार्गव राम भार्गवरूप जय जय राम भृगुकुलनन्दन भार्गव राम जय भृगुनन्दन भार्गव राम भृगुकुलनन्दन भार्गव राम भार्गवरूप जय जय राम भृगुकुलनन्दन भार्गव राम जय भृगुनन्दन भार्गव राम भृगुकुलनन्दन भार्गव राम भार्गवरूप जय जय राम भृगुकुलनन्दन भार्गव राम भार्गवमूर्ते तव शरणं हे भृगुनन्दन तव शरणं
जमदग्नि प्रिय भृगुकुलनंदन चाप परशुधर तव शरणं भार्गव मूर्ते तव शरणं हे भृगुनंदन तव शरणं जमदग्नि प्रिय भृगुकुलनंदन चाप परशुधर तव शरणं भार्गव मूर्ते तव शरणं हे भृगुनंदन तव शरणं जमदग्नि प्रिय भृगुकुलनंदन चाप परशुधर तव शरणं भार्गव मूर्ते तव शरणं हे भृगुनंदन तव शरणं जमदग्नि प्रिय भृगुकुलनंदन चाप परशुधर तव शरणं भार्गव मूर्ते तव शरणं हे भृगुनंदन तव शरणं जमदग्नि प्रिय भृगुकुलनंदन चाप परशुधर तव शरणं रेणुकानंदन स्मरण भार्गव राम देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। ओम जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नः परशुराम प्रचोदयात्। 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 ओम आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिति संचार पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम आपादमौलिपर्यन्तं गुरुनाम आकृति स्मरेत तेन विघ्न प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथः। ओम शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं गौरवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानमगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम शांति शांति शांति। देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। सत्य सनातन धर्म की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते।
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। एक शस्त्रधरा सदा विजयते, राम कुठारायुधा, पायाद्वो अखिल दुर्जन क्षयकरा, श्रीरेणुकानन्दनः, कृत्वा च अश्वमखं महेन्द्रशिखरे, यः साम्प्रतं राजते, भक्तानां वरदाभयकरो, भूदेव भूषामणिः। शेवटचा ओम शांति शांति शांति। ओम
शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। आपण आता सोनामाता मंदिरात आहोत. आजी जरा माहिती सांगा थोडी. सोनामाताची मंदिराबद्दल माहिती सांगा. त्यांना वडनेऱ्यांना म्हणजे आमच्या मिस्टरांना हरे रामाचा जप हा स्वप्न पडलं. आणि असं म्हणजे सगळ्या बायका असं मोठे स्वप्न पुष्कळ मोठे येते, पण थोडक्यात मी सांगते. सगळ्या बायका हरे राम म्हणतायत. हे जातात, महाराज आहेत तिथं, महाराज तिथं बसलेले आहेत, अक्कलकोटला गेलेले आहेत ते. आणि एक बाई लहान मुलाला घेऊन आली, तो ते मुलगा रडत होतं. तर महाराजांनी त्याच्या तोंडात खारीक कोंबली, एक 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 असं तोंडात कप्प बसण्यासाठी. आणि नंतर सगळ्या बायका, नंतर सगळे असं कुठलं तरी त्यांना गावाचं नाव असं खेडेगाव कुठलं तरी होतं, ते गेले. नंतर मग महाराजांबरोबर हे सगळेजण प्रभात फेरी काढण्यासाठी सकाळी गेले. सारा समार्जन बायका करतात ना, आणि हरे राम हरे राम हरे राम हा जप करत ते गेले. सगळे बायका पण सरा घालता घालता बाहेर येऊन बघायला त्याही त्यांच्यात मिक्सर झाल्या आणि सगळ्यांनीच हरे रामाचा जप सुरू केला. असं त्यांना स्वप्न पडलं. तर ते स्वप्न त्यांनी, ते पारख्यांचीच नोकरीला होते, महाराजांचे मेवणे पारखे साहेब. तर ते म्हणले मला असं स्वप्न पडलं. तर महाराजांना तेव्हा काही फोन नव्हते, ट्रंक कॉल केला. महाराज म्हणले वडनेऱ्यांना ताबडतोब अक्कलकोटला पाठवून द्या. लगेच ते अक्कलकोटला गेले. ते अक्कलकोटला ते गुरुमंदिर होतं तेव्हा, शिवपुरी नव्हतं. गुरुमंदिरात गेल्यानंतर पाऊल नाही ठेवतात. महाराज म्हणले अहो आम्हीच तुम्हाला मंत्र दिलाय स्वप्नाद्वारे. आता तुमचं वडनेरे ऑफिसमध्ये ऑफिस मधलं काम नाही, पगार चालू. तुम्हाला मुलं आहेत, तुम्हाला 4 मुलं आहेत, तुम्हाला संसार आहे, पगार चालू तुमचा. पण तुमचं कार्य आता भारतभर हरे रामाचा प्रचार करायचा. मग त्यांनी त्याप्रमाणे मग त्या दिवसापासून ते पॅन्ट घालत होते, पॅन्ट सोडली, झोपण नाही सर, कारण बसता येत नाही ना. आणि नंतर सोबत भारतभर प्रचार केला हरे राम. तर त्यांचं वडनेरे नाव विसरून गेले लोक, हरे राम म्हणायला लागले त्यांना. काय रे बाबा, बस ना थोडा वेळ. गुड बॉय. हा बस आरामात बस. हा बरं आहे. हरिनामाचा प्रचार सगळीकडे केला. हो सर, भारतभर त्यांना हरेरामच लोक. पुण्यात सगळ्या जेवढे भजनी मंडळ आहेत ना, बायकांच्या सगळ्या भजनी मंडळात हरेरामाचा एक दिवस सप्ताह ठेवायचे. आणि इथे तर 7 दिवस असायचाच. रथसप्तमी पासून अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत अखंड टाळ असतो. आधी महाराज म्हणजे आपण म्हणतो आहोत गजानन महाराज, अक्कलकोटचे परमसद्गुरू श्री गजानन महाराज, स्वामी समर्थांच्या गुरुपरंपरेतले 4थे अवतारी महापुरुष. म्हणजे ही सिरीज चालू होते स्वामी समर्थांच्या गादीवरचे, गुरु मंदिरापासून. हो, स्वामी समर्थांच्या गादीवरचे. मला आता सांगा, या सोनामाता मंदिराचं सांगा आता. सोनामाता मंदिर तेच ना, तर हरेरामाचा जप त्यांना स्वप्नाद्वारे दिला. तर आता लोकांना म्हणलं या हरेरामाला जप करायला, तर कोणी येणार नाही, मग काहीतरी पाहिजे ना. म्हणून मग ते म्हणले मग सोनामाताचं मंदिर बांधायचं. तर सोनामाताचं मंदिर म्हणजे सोनामाता नाहीये, ही गायत्री देवी आहे. आणि हातात बाळ आहे, ती श्री बाला सोनामाता. ते बाळ म्हणजे सोनामाता आहे. मग महाराज ते एक मुंबईचा पाटकर म्हणून मूर्तिकार आहे. त्याला महाराजांच्या जीवनावर एक मुंबईचा व्यापारी होता गुजराती. तो महाराजांच्या जीवनावर मारवाडी का गुजराती होता. तो महाराजांच्या जीवनावर कॅलेंडर काढायचं दरवर्षी. त्यांचं ते दिवाळीच असतं ना, मारवाडी लोकांचं नवीन वर्ष. तर त्यावेळेस तो महाराजांच्या जीवनावर, सोनामातांच्या जीवनावर प्रत्येक वर्षी कॅलेंडर काढायचा. तर एक कॅलेंडर सोनामाताचा जन्म, ते कॅलेंडर महाराजांनी पसंत केलं. महाराज म्हणले याच्यावर तुम्ही मूर्ती तयार करा. म्हणजे ती गायत्री माता, ही गायत्री देवी आहे. आणि त्या हातात बाळ आहे, ती सोनामाता गायत्री देवी. त्यांच्या वडिलांनी शिवानंद स्वामी त्यांनी भारतीचं पुरस्चरण केलं. तर त्यांना दृष्टांत झाला की मी तुझ्या पोटी अवतार घेणार आहे. आणि मग सोनामाताचा जन्म झाला. तर ती झाल्याबरोबरच त्यांना सोन्यासारखी वाटली, म्हणून त्यांच्या तोंडून एकदम शब्द निघाले की सोना. म्हणून त्या सोनाच्या सोनामाता झाल्या. कार्य केलं म्हणून सोनामाता झाल्या. अक्कलकोट तुमच्या कुठे ते खडगपूरला आपलं
साकोरीला त्यांनी कार्य केलं. 10 सोनामातांचे वर्षाच्या उपासनी बाबा त्यांचे गुरु सोनामातांचे वडील भाऊसाहेब शिंगवे भाऊसाहेब शिमगेकर. यांनी गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं. मग पुरेचरण त्याचाच प्रसाद म्हणून सोनामाताचा जन्म. जेवढे अक्षर आहेत गायत्री मंत्रामध्ये त्याच्या तेवढ्या लाख वेळा गायत्री मंत्राचा जप केला आणि 24 लाख वेळा आपण जवळपास म्हणून जप केला. आणि तो जप केल्यानंतर स्वतः गायत्री माता त्याच्या स्वप्नामध्ये येऊन तुझ्या पोटी मी जन्म घेईन असं त्यांनी आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर सोनामाताचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. आणि 10 वर्षाचं असताना लग्न झालं. आणि त्यांची बहीण तानाबाई मोठी बहीण त्यांच्या चुलत म्हणजे दोघी बहिणी जावा झाल्या. लगेच सोनामाताला करून घेतलं आणि त्यांनी कार्य केलं. मग 2 मुलं झाल्यावर 6 वर्षाचे महाराज होते. आणि सोनामातांचे चिरंजीव म्हणजे हे गजानन महाराज. सर्वमंगला महाभगवती सोनामाता त्यांचं कार्य याला तुमच्या साकोरीला सोनामातांना तिथं साकोरीला त्यांची समाधी नाही. असं तुळशी वृंदावन आहे तिथंच त्यांचं अशी समाधी बांधली नाहीये. तिथं कार्य केलं त्यांनी. जसं महाअवतार जन्म घेण्याआधी त्यांच्या मातांना दिव्य गर्भसूचक अशी जी स्वप्न पडतात तशा प्रकारची 14 स्वप्न ही सर्वमंगला महाभगवती सोनामातांना पडली होती की ज्यामध्ये फुलांचा पुष्पमाला आहे, प्रज्वलित अग्नी आहे, सिंह आहे, यज्ञकुंड अशी अनेक 14 स्वप्न पडली होती की जी वर्धमान महावीरांच्या माता त्रिशला माता यांनाही पडली होती. असा दिव्य अवतार आपल्या पोटी उदरी जन्म घेणार आहे असं जेव्हा संकेत मिळतो. मग त्यानंतर परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांचा जन्म खडगपूर रेल्वे क्वार्टर्स B5 रेल्वे क्वार्टर जे आहे खडगपूरला त्या ठिकाणी 16 मेच्या मध्यरात्री 12:42 खडगपूर येथील रेल्वे क्वार्टरमध्ये जन्म झाला. आणि त्या ठिकाणी त्यांचा आता जे प्रयत्न चालू आहेत कारण प्रत्यक्ष पूर्णावताराचं जन्मस्थान जे आहे त्या ठिकाणचं एवढं महत्त्व त्या जागेला महत्त्व आहे आणि त्या ठिकाणी स्मारक करण्याचं जे आहे ते कार्य चालू आहे. आणि हे जे भगवती सोनामाता मंदिर आहे श्री बाला सोनामाता मंदिर जसं आजीने सांगितलं की अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. त्या देवीच्या हातामध्ये वेगवेगळी आयुधं आहेत. सिंहारूढ अशी ही देवी आहे आणि हातामध्ये लहान जे बाळ घेतलेलं आहे त्या भगवती सोनामाता आहेत. तर या मंदिराची स्थापना परमसद्गुरू श्री गजानन महाराज अक्कलकोट निवासी यांच्या प्रेरणेने 1981 साली झालेली आहे. जवळपास 40 वर्ष या मंदिराला आता पूर्ण झालेली आहेत. आणि तो दिवस होता गुरुवारचा आणि विजयादशमीला आपल्याकडे अतिशय महत्त्व आहे की ज्या दिवशी देवीनी महिषासुरावरती विजय मिळवला असे ते विजयादशमी आणि गुरुवार असे दोन्हीही त्या दिवशी योग जुळून आले होते. त्या दिवशी या मंदिराची स्थापना झाली आणि महाराजांच्या हस्ते झाली. गजानन महाराजांच्या इतका पाऊस होता त्या दिवशी. आता इथं आमचा बंगला होता आधी तेव्हा. नंतर आम्ही ओनरशिप केलं मुलांसाठी. तर जाता येणं तिकडे इतका पाऊस होता. महाराज म्हणले चांगलं लक्षण आहे. आज देवीची स्थापना आणि सगळे काय लोकांनी सगळं हरे राम म्हणले करून घ्यायचे ना. असे पुस्तकं छापले तर यांची प्रेस होती पेपको प्रेस मार्केटची. तिथून असे वह्या छापल्या होत्या आणि लोकांनी हरे राम जप केले. त्यानं ते सगळे इथं खाली याच्यात पाया भरली ठेवले. तर अशा डायऱ्या सोनामाता डायरी ती वडनेरे काढायची. आमची इथं प्रेस होती आधी सोनामाता प्रिंटिंग प्रेस. मुलगा आमचा मोठा प्रेस चालवायचा. तर तिथे ते झालं सगळं ते सोनामाता डायरी. आता आमच्या मिशे गेल्यापासून ती डायरी बंद झाली. नाही तर दरवर्षी सोनामाता डायरी स्थापना हे व्हायची. हे पारखे साहेब जे म्हणतात ते पुण्यातले महान उद्योगपती श्री बाबूराव पारखे की जे भारतामधले आघाडीचे जे आपण म्हणू की सगळ्यात प्रथम त्यांनी पेपर किंग म्हणतात त्यांना. अतिशय आघाडीचे उद्योजक होते आणि त्यांच्या प्रेरणेने हरे राम हरे कृष्ण जो मंत्र होता म्हणजे वडनेरे साहेब जे आहे ते श्रीमान बाबूराव पारखेंच्याकडे नोकरीला होते. आले ते खानदेशचे पण इथे आले पुण्यात 57 साली. तिथे नोकरी केली शेवटपर्यंत तिथेच केली. शेवटी ते कंपनीचं दिवाळं वाजलं मग त्यांना रिटायरमेंट घ्यावीच लागली. 54 वर्षीच ते रिटायर झाले. आता एक सांग ना इकडे जे रविवारी कार्यक्रम होतो त्याच्याबद्दल जरा सांग.
हा जो आपण शरणागती सत्संग आज या रविवारी इथे केलेला आहे, तर असाच सत्संग यापूर्वी नेहमी अक्कलकोट शिवपुरी जे आपलं आपलं मुख्य स्थान आहे, जे अग्निहोत्राचं केंद्रस्थान आहे, सत्यधर्माचं जे उगमस्थान आहे, त्या ठिकाणी हा शरणागती सत्संग दर रविवारी संपन्न होतो. दर रविवारी 8:30 ते 9 या वेळात हा सत्संग होतो. यामागचं उद्देश असा आहे की अग्निहोत्र करणारी जी मंडळी आहेत या परिसरातली किंवा आपल्या सिंहगड रोड किंवा पुण्यातल्या भागातली, त्यांनी एका ठिकाणी एकत्रित यावं, त्यांच्यामध्ये संघटन भाव जागृत व्हावा. त्याशिवाय आगामी जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांविषयी चर्चा व्हावी, त्यातनं काही नवीन योजना आखल्या जाव्यात आणि त्या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावं याकरता हा सत्संग कार्यक्रम आयोजित केला जातो. अनेक ठिकाणी म्हणजे पुणे आहे, औरंगाबाद आहे, औरंगाबादला अग्निहोत्र मंदिर, अग्निहोत्र हाऊस आहे, तेरखेडा आहे, अनेक ठिकाणी 8:30 ते 9 या वेळातच हा शरणागती सत्संग उपक्रम संपन्न होतो. याची सुरुवात जी आहे ती परमसद्गुरू अक्कलकोट निवासी परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांनी दिलेल्या ज्या दशआज्ञा आहेत त्या दशआज्ञांचा उच्चार करून त्याची सुरुवात होते. त्यानंतर व्याहृती होम म्हणून एक मंगल हवन आहे, ते मंगल हवन करून आपण अग्नीमध्ये आहुती अर्पण करतो आणि त्यानंतर सप्तश्लोकी पठण होतं. त्यानंतर त्रिसत्य शरणागती होते. महाराजांची काही निवडक पत्र आहेत की एका अवतारी महापुरुषाने आपल्या अनुयायांना किंवा भक्तांना, साधकांना उद्देशून जी पत्र लिहिलेली आहेत ती या दिव्य संदेश ग्रंथामध्ये आलेली आहेत. ते पुस्तक या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे आणि त्यातल्या एका पत्राचं वाचन आपण रोज करतो. जरी ती एका विशिष्ट भक्ताला उच्चारून केलेली असली तरी ती सर्व भक्तांकरताच लागू होतात. सर्व भक्तांनाच ती एक आज्ञा केलेली आहे, अशी पत्र आहेत. ती पत्र या ठिकाणी याचं वाचन होतं. त्यानंतर वेदामध्ये विष्णू सहस्त्रनाम, भार्गव सहस्त्रनाम, रुद्र या किंवा वेगवेगळ्या वेदामध्ये जिकडे जिकडे यज्ञ आणि अग्नि उपासनेचे उल्लेख आलेले आहेत ते सर्व आपण एकत्रित केलेलं आहे. महाराजांचे चिरंजीव आदरणीय परमपूज्य श्रीकांतजी महाराज यांनी या सगळ्याचं संकलन केलं आणि हे अग्नि उपस्थान अर्थात यज्ञगान याची निर्मिती केली आणि या अग्नि उपस्थानचं पठण जे आहे हे या ठिकाणी आपण सगळं एकत्रितपणे करतो. साधारणतः 8:30ला कार्यक्रम सुरू होतो. व्याहृती होम, अग्नि उपस्थान आणि शेवटी ओंकार असं पूर्ण सगळं होईपर्यंत 9 वाजतात. तर ज्या कोणाला इच्छा असेल की एकत्रित उपासना करायची असेल, एकत्रित उपासनेची ऊर्जा अनुभवायची असेल, त्या निमित्ताने आपल्या घरी अग्निहोत्र उपासना सुरू करायची असेल, काही साहित्य हवं असेल तर ते सर्व साधक बंधू भगिनी या ठिकाणी 8:30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. सर्वांना मुक्त प्रवेश आहे, कुठलंही जात पात धर्म याचं बंधन नाही आहे. आपल्याला सर्वांना या ठिकाणी रविवारच्या शरणागतीचं निमंत्रण. या ठिकाणी दर रविवारी शरणागती सत्संग होतोच. त्याबरोबर जर आपल्याला आपल्या घरी नित्य यज्ञ अग्निहोत्र जर सुरू करण्याची इच्छा असेल तर माझा नंबर मी या व्हिडिओमध्ये देत आहे, डिस्क्रिप्शनला देत आहे. तर तो आपण नंबर नोट डाऊन करून मला आपण कधीही संपर्क करू शकता. पिरॅमिडच्या आकाराचं तांब्याचं पात्र, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या किंवा आणखीन आपल्याला काही माहिती पुस्तकं हवी असतील या अग्निहोत्र यज्ञावरती किंवा यज्ञदान तपक कर्म स्वाध्याय हा जो पंचसाधन मार्ग आहे त्याच्यावरती आपल्याकडे भरपूर साहित्य उपलब्ध आहे. ते साहित्य पण आपल्याला पुस्तकं माझ्याकडे मिळण्याची व्यवस्था आहे. त्याकरता आपण मला केव्हाही संपर्क करू शकता. आणि अक्कलकोट शिवपुरी येथून परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या चैतन्य पादुका, जागृत पादुका यांचं भ्रमण हे पुणे आणि इतर ठिकाणी महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं. त्या पादुकांना आपल्या घरी बोलवून त्यांची पाद्यपूजा करायची असेल तर तीही आपण करू शकता की जेणेकरून साक्षात अवतारी महापुरुषाच्या चैतन्य पादुका आपल्या घरी येतील. त्या निमित्ताने धर्माचा प्रचार होईल, आपल्या घरामध्ये एक चैतन्यमय वातावरण तयार होईल. तर त्याकरता आपण मला संपर्क केव्हाही करू शकता. आणि आता आपण कुठे आहोत ऍड्रेस सांगायला? आज आपण या ठिकाणचा पत्ता आहे हे सिंहगड रोडवरती संतोष हॉल म्हणून जे ठिकाण आहे, संतोष हॉलच्या इथं शेजाऱ्यांना रस्त्यावरनं आतमध्ये आलात की स्वरूप कॉलनी आहे. स्वरूप कॉलनीमध्ये श्रीबाला सोनामाता मंदिर या ठिकाणचं नाव आहे आणि अगदी सिंहगड रोड रस्त्यापासनं 5 मिनिटं चालण्याचं अंतर आहे की आपण इथपर्यंत येऊ शकता. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा